तर मंडळी ताट बघताय ना आणि ताटातले पदार्थ बघा किती टेम्पटिंग वाटते, किती चविष्ट वाटते. तर बघायचे तुम्हाला कसे केले तर व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो सर्वांना. सर्वात आधी तर सगळ्यांना राम राम माझ्या वंशूकडनं. आज नवीन वर्षाचा काहीतरी तू नवीन शिकला. बहुतेक कोणा मोठ्यालाच बघितलं असेल मोठ्या व्यक्तींना की राम राम करताना, म्हणून ते त्याने डोक्यात फिट केला आणि राम राम करायचं शिकला. इकडे जे बेडरूममध्ये मागे मेस बघताय तुम्ही, तो त्यानेच केलेला आहे आणि तो त्याच्यावर छान धुमाकूळ घालत होता. 4 वाजलेले होते. चहा पाणी वगैरे सगळं झालेलं होतं. सायंकाळी स्वयंपाकाची वेळ झालेली होती. म्हटलं चला आज झटपट स्वयंपाक करून घेऊया. आज वंशूच्या पप्पांना उपवास होता, म्हणून म्हटलं आज त्यांनी फरमाईश केली होती की मला छोले खायचे, म्हणून मी सकाळीच भिजत घालायला ठेवले होते. छान असे फुललेले होते. म्हटलं त्याला 2 शिट्यामध्ये होऊन जातात ते. आणि काळ्या मसाल्यातले छोले त्यांना आवडतात. त्यांनी एका हॉटेलमध्ये खाल्ले होते बहुतेक, तर त्यांनी मला घरी बनवायला सांगितले. तर मी थोडं यूट्यूबवर सर्च वगैरे केलं आणि माझ्याही पद्धतीने थोडं मला टेक्निक वापरून छान असे छोले तयार केलेले होते. मग रेसिपी मी तुम्हाला सांगते, तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कॉमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशा नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळते. मी युजली कोणत्याही भाजीसाठी कांदा, खोबरा आणि लसूणच वापरते. आमच्या इथे काळ्या मसाल्यातल्या भाज्या प्रचंड प्रमाणात खाल्ल्या जातात. म्हणजे तुम्ही शेवगा फ्राय बघितला असेल किंवा चिकन मटन खेकडे बघितले असेल तुम्ही माझ्या चॅनलवर. नसेल जर बघितले तर बघून घ्या. त्यामध्ये मसाल्याचे विविध प्रकार दिलेले आहे तुम्हाला. म्हणजे झटपट तयार होतात. नो तामझाम, नो जास्त काम आणि लवकर बनतातही. आपल्या स्वयंपाकाचा वेळही लवकर वाचतो. तर त्यांनी मला भजे पण करायला सांगितले होते. भज्यासाठी मी ते फॉर्च्यून बेसन वापरते. तुम्ही फॉर्च्यून बेसनचे भजे पण तयार करून बघा कसे लागतात. मी सिंपल बेसनामध्ये जिरं, ओवा आणि कांदा आणि मिरची टाकत असते आणि छान असं बॅटर तयार करून भिजवायला ठेवून देते. इकडे बॅटर भिजवून ठेवलेलं होतं. इकडे गॅसवर छोले झाले होते माझे. त्यांना प्रेस करून बघितलं की झाले की नाही म्हणून. आणि इकडे मसाला पण तयार होता. त्यामध्ये तेच रेग्युलर कांदा, खोबरं आणि त्याचं वाटण होतं. इकडे छान मिक्सरला बारीक करून घेतलेलं होतं. आणि तुम्ही माझे छोले बघू शकता. मी प्रेस करूनही दाखवते आहे तुम्हाला की किती बारीक झालेले आणि किती म्हणजे किती शिजायला पाहिजे आणि किती नाही. म्हणजे ते हाताने प्रेस केले तर इझिली दबल्या गेले पाहिजे. इकडे कढई तापायला गॅसवर ठेवलेली होती. असं म्हणतात ना की म्हणजे प्रत्येक गृहिणी करत असेल, मी तर करतेच. इकडे गॅसवर काहीतरी ठेवलेलं आहे आणि मीनवाईल दुसरेही कामं करून घेते किंवा दुसऱ्या कामाची प्रिपरेशन पण करून घेते. तर मी ते करायला घेतले. तर इकडे कढई तापेपर्यंत तिकडे म्हटलं पीठ हे काढून ठेवून द्यावं. इकडे वाटण तयार होतं. पटापट म्हटलं फोडणी देऊन टाकावी छोल्यांना. तर वाटण बघा किती काळं आलेलं आहे. कारण थोडं खोबरं आणि कांदा काळा केला ना तर वाटण मस्त तयार होतं. म्हणजे काळ्या रश्श्यातली, ज्यांना त्या काळ्या मसाल्यामधल्या भाज्या आवडतात ना, त्यांनी ते तशी ट्रिक ट्राय करून बघा. नक्की तुम्हाला आवडेल. आणि तुम्ही जर ट्राय केली असेल तर घरी कशी झाली ती रेसिपी मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. इकडे बघा मी मसाल्यामध्ये आपले घरचे रेग्युलर मसाले आहे. हळद, तिखट, मीठ आणि कांदा लसूण मसाला आणि छोले मसाला आणि थोडाफार असं टेस्टसाठी मॅगी मसाला वापरते. म्हणजे मी प्रत्येक भाजीला मॅगी मसाला वापरत नाही, पण मग थोडं काही असं चटपट करायचं असेल तर थोडाफार मॅगी मसाला मी यूज करत असते. इकडे छान म्हटलं मसाला कसा भाजायचा की त्याच्यावर तेल सुटलं पाहिजे. मसाला टाकल्यानंतर तो मंद आचेवर ठेवून द्यायचा आणि इकडे आपले दुसरे कामं करायचे. मी तसंच करते बघा. इकडे गॅसवर मसाला कढायला ठेवून दिला आणि इकडे पीठही भिजवून घेतलं. पीठ छान सैल आणि मऊसूत भिजवून घ्यायचं, म्हणजे त्याच्या चपात्याही छान येतात. मला बघितलं तर आधी चपात्या बिलकुलच येत नव्हत्या. म्हणजे त्या गोल होत नव्हत्या. जर व्हायला लागल्या तर त्या कडक येत होत्या चपात्या, वातड येतात. पण आता म्हणजे मी छान अशा चपात्या करते. इकडे माझा मसालाही पण तयार आहे. तुम्ही बघू शकता किती छान तेल सुटलं आणि तो कलर बघा किती सुंदर आलेला आहे. ज्यांनाही काळ्या मसाल्यातल्या भाज्या आवडतात त्यांनी हा मसाला नक्की ट्राय करायचा आणि मस्त म्हणजे बोटं चाटून खाल तुम्ही, इतकी छान भाजी लागते. तर इकडे बघा मी छान म्हणजे थोडं मला असं वाटलं की कढईला लागत आहे, म्हणून मी थोडं पाणी पण त्यामध्ये टाकून घेते आणि व्यवस्थित अशी परतून घेते. परत इकडे पीठ वगैरे भिजवून ठेवलेलं होतं. मग त्यामध्ये छान असे छोले ट्रान्सफर केले आणि इकडे कलर बघा माझ्या भाजीला किती सुंदर आले आहे. थोडे गार्निशिंगसाठी कोथिंबीर वगैरे टाकायची आणि बघा माझी भाजी पीठ किती भिजायला घेतलं छान होतं तयार झालेली आणि आहे. असं म्हणतात आणि ना, मला पीठही तर माहितीच आहे आपापल्या 100% की पद्धतीने वंशूच्या वेगवेगळी पद्धत पप्पांना असते पीठ आवडणारच आहे. भिजवायची. तर इकडे मला म्हटलं तुमची पीठही कोणती पद्धत व्यवस्थित आहे ते भिजून सांगा, मी घ्यावं. तुम्हाला इकडे माझी पद्धत सांगते. आधी थोडं थोडं पाणी टाकून आणि थोडं सुरुवातीलाच मीठ आणि तेल टाकत असते मी आणि मस्त छान असं पीठ भिजत असते. इकडे बघा माझं छान मऊसूत असं पीठ भिजून तयार आहे. त्याला रेस्टसाठी ठेवून दिलेलं मी आणि इकडे भाजी पण तयार होती.
थोडं टेस्ट करून बघा म्हटलं कशी झाली. अतिउत्तम भाजी झालेली होती. इकडे पीठही मुरून झालेलं होतं छान. म्हटलं पटापट पटापट अशा चपात्या करून घ्याव्या, कारण मला मग नंतर भजी पण काढायचे होते आणि थोडे पापड पण तळायचे होते. इकडे चपात्या करून झालेल्या होत्या, इकडे पापड तळायला घेतले आणि इकडे भजीही तळून घेतलेले होते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका. आणि असं म्हणतात ना की माझी तर सुरुवातच आहे म्हणा, अजून एवढे काही सबस्क्रायबर झाले नाही, पण तुमच्या सपोर्टमुळे नक्कीच मी माझं टार्गेट पूर्ण करेल. इकडे माझा पूर्ण स्वयंपाक तयार झालेला होता. इकडे माझं ताट बघा किती सुंदर आहे, छोले भाजी वगैरे सगळं आहे, या खायला.